नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मराठीमध्ये. तर आज आपण घरच्या साहित्यातून होणारी गव्हाच्या पिठापासून झटपट होणारी मिठाई बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं पाक बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे, अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा ग्लासच्या थोडी जास्त आपल्याला इथं साखर टाकायची आहे. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तार होईल एवढा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर आता जोपर्यंत पाक बनत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुपाचं जे मोहन असतं त्याला गरम देखील करून टाकू शकता. त्यामुळे आपली मिठाई काय होईल की खस्ता बनेल. तर आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे छानसं असं. जशी आपण रोजच्या वापरामध्ये चपातीसाठी पीठ बनवतो तसंच आपल्याला इथं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपलं रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पाकाकडे वळूयात. तर पाक पण आपला एकदम रेडी झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. जो शेवटचा थेंब असतो ना तो असा एकदम एक तार आली पाहिजे एवढाच आपल्याला तो बनवून घ्यायचा आहे. जेव्हा हे थंड होईल ना तेव्हा अजून देखील गाढा होईल. तर आता या ठिकाणी पाक रेडी आहे. आपण पाक गॅस बंद करून खाली उतरून घेऊयात आणि मळलेल्या पिठाचे आपण छोटे छोटे असे काप तयार करून घेऊयात आणि एक एक काप आपल्याला व्यवस्थित हातावरती मळून आपल्याला याची रोटी बनवून घ्यायची आहे. रोटी, चपाती काही पण तुम्ही म्हणू शकता. तर या ठिकाणी एक गोळा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता आपण एकदम पातळ अशी रोटी आपल्याला मळून घ्यायची आहे. जशी आपण दररोजच्या वापरामध्ये खातो तशीच आपल्याला या ठिकाणी रोटी मळून घ्यायची आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. एकदम पातळ अशी चपाती मी बनवून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेल्या गोळ्याच्या देखील चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी सगळ्या गोळ्याच्या जवळपास 4 ते 5 चपात्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर या ठिकाणी मी 2 चमचे बटर घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तूप देखील वापरू शकता. त्याच्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता आपण पाटावरती एक चपाती ठेवूयात आणि बनवून घेतलेलं पेस्ट आपण यावरती लावूयात. त्यानंतर दुसरी चपाती यावरती टाकून घेऊयात. परत थोडंसं याला दाबून वरती देखील आपल्याला ती पेस्ट लावायची आहे. परत आपल्याला तिसरी चपाती देखील टाकायची आहे. असं करत करत आपण जेवढ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत तेवढ्या याच्यावरती टाकायच्या आहेत. तुम्ही जेवढ्या जास्त चपात्या बनवाल ना तर तेवढ्या जास्त याला लेयर येतील. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी 4 ते 5 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आता याला आपण थोडंसं लाटून घेऊयात. त्यामुळे काय होईल की हे याचे पातळ असे लेयर आपल्याला तयार करून मिळतील. तर या ठिकाणी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी छान असं लाटून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याचं थोडंसं कोपऱ्याकून घेऊन असं राऊल करत घ्यायचं आहे. राहिलेली पेस्ट तुम्ही या ठिकाणी लावू शकता. त्यामुळे काय होईल की रोल आपला एकदम छान होईल आणि मध्ये कुठेही आपल्याला जागा राहणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि एक 3 ते 4 मिनटं आपण याला अजून जास्त रोलला फिरून घेऊयात. तर या ठिकाणी मी रोलचे 2 भाग करते कारण या पाटावरती ते बसत नाही आहे. तर पहिल्यांदा मी एकाच रोल मळून घेते, बाकीचा नंतर मळते. तर या ठिकाणी हे बघा, रोल बनवून तयार आहे. तर मी एका प्लेटवरती याला काढून घेतलेलं आहे. आता चाकूच्या मदतीने आपल्याला याला कापून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी जास्त मोठं पाहिजे आहे मिठाई तेवढी आपल्याला या ठिकाणी कापून घ्यायची आहे. तर हे बघा, मी मस्त छोटे छोटे असं बनवत आहे. खूप छान लेयर याचे तळल्यानंतर दिसतात. हे बघा, तर अशा पद्धतीने मी सगळे मिठाईचे जे काप आहेत ते बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती मंद आचेवरती आपल्याला ऑइल गरम करायचं आहे. ऑइल
जास्त कडक नाही होऊ द्यायचं आहे, कारण कडक झाल्यामुळे काय होईल की त्याला बबल्स यायला लागतील. तर एकदम मंद आचेवरती आपल्याला हे बनवलेले मिठाईचे काप आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि छान असे आपले काप तळून तयार झालेले आहेत. लेअरसुद्धा एकदम छान असे आलेले आहेत. आता आपण बनवून घेतलेल्या पाकामध्ये टाकून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाक किंवा तयार करून घेतलेल्या पदार्थ दोन्हीपैकी कोणतंही एकच आपल्याला या ठिकाणी गरम पाहिजे आणि एक थंड पाहिजे. आता सगळं लेअर मी फ्राय करून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि अर्धा तासासाठी याला झाकून ठेवलेलं आहे. तर यामुळे काय होईल की जे पाक आहे ते मस्त मिठाईमध्ये जाऊन एकदम छान अशी मिठाई तयार होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता आतपर्यंत मिठाईने आपला पाक हा शोषून घेतलेला आहे आणि एकदम क्रिस्पी अशी रेसिपी तयार झाली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.